तुला शिकवीन चांगला धडा 21 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. सरगम चंचलास गाणे शिकवत असते. चंचला अतिशय बेसुरात गाण्याची सुरुवात करत असते. अधिपती तेथून देवीच्या दर्शनासाठी चाललेला असतो. लगेच चंचला म्हणते, अधिपती. सरगम उठून अधिपतीजवळ जाते आणि म्हणते, अहो गाण्याचा क्लास बंद झाला. तुम्ही आमच्या संग बोलायचं बंद केलं. म्हणजे आमच्या संग बोलायचंच नाही का? तुमचं चालू होतं म्हणून बोललो नाही. यांना स्वरांचा पत्ताच नाही आहे. मी काय म्हणते, तुम्ही परत गाणं चालू करा ना. नाही मॅडम, मला वेळच नाही आहे. लगेच तेथे भुवनेश्वरी येते आणि अधिपतीच म्हणते, त्या एवढं म्हणतात तर बसा की. नाही नको, कामाचा व्याप वाढला आहे. माफ करा. नाही नको, येतो आईसाहेब, तुमचं चालू द्या. सरगम म्हणते, मॅडम अधिपतीला या घरात गाणं शिकवण्यास जमणार नाही. चंचला म्हणते, मावशी ही सरगम अधिपतीला गाणं शिकवायला येते का आणखीन काही? मावशी, मला नाही शिकायचं गाणं, ते माझं काम नाही आहे. चंचे, तुला गाणं शिकवावंच लागेल. त्यात काही बदल होणार नाही. गाणं फक्त निमित्त आहे. त्या इथं येतात सुनबाईला धडा शिकवायला. इकडे अक्षरा शरवण सरांना म्हणते, अधिपतीस साध्या साध्या गोष्टी त्यांना समजत नाही. अजिबात असू नका. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आम्ही. ही साधी गोष्ट नाही समजत. अक्षरा, मी तुला आधी पण सांगितलं ना, अधिपतीबद्दल तू प्रोग्रेसिव्ह होते म्हणून मी असलो. तू आता अधिपतीच्या प्रेमात पडली. माझं म्हणणं आहे, त्याला सांगून टाक, म्हणजे त्यालाही बरोबर वाटेल. सांगावंच लागेल का? हो. अधिपतीच्या डोक्यात फिट्ट आहे. आपलं मास्तरी माईवर जीवापाड प्रेम आहे, पण त्यांचं आपल्यावर प्रेम नाही आहे. हे त्याच्या डोक्यात फिट बसलं. हे त्याच्या डोक्यामधून काढ. अक्षरा, तुला जर योग्य शब्द सापडत नसेल तर मी तुला लिहून देऊ का? काय बाबा, जा. मुहूर्त वगैरे बघत बसू नका. जा सांगा. इकडे फॅक्टरीमध्ये अधिपती अक्षराचा विचार करत असतो. तेथे ओंक्या येतो आणि म्हणतो, भावा काय चालू आहे डोक्यात? अरे मास्तरी माईचा विषयच हार्ड आहे. स्वतःच बडबडत असतात. तुम्ही दोघे सारखेच आहात. तू नाही का सायकल संघ बोलायचा? मी तरी सायकल संघ बोलायचो. या एकट्याच बोलतात. ओंक्या आणि अधिपती गाण्याविषयी बोलत असतात. तेथे सरगम येते आणि म्हणते, तुमची इच्छा असेल तर गाणं पण फॅक्टरीत येईल. तुम्ही इथं कसं काय? मी माझ्या फेवरेट विद्यार्थ्याला भेटायला आहे. गाणे कोठेही शिकता येते. तुम्ही इथंही शिकवू शकता. तुम्ही बोलत बसा, तुमच्या चहा पाण्याचं बघतो. हुशार आहे तुमचा मित्र. म्हणजे जे त्याला कळतं ते तुम्हाला कळत नाही. आपले दोघांचे सूर जुळले पाहिजे गाणं शिकण्यासाठी. अधिपती म्हणतो सरगमला, तुम्हाला मिसळपाव मागवतो. लगेच सरगम अधिपतीजवळ जाते आणि म्हणते, करूया आपण सुरू. मला लय काम आहे. खास तुमच्यासाठी राखून ठेवला वेळसुद्धा आणि मनसुद्धा. मी पटवून देऊ शकते. पटवून देऊ? सरगम अधिपतीशी अशी चाळे करत असते आणि अधिपतीला म्हणते, म्हणा ना हो, तुम्ही गाणं शिकणार आहे. अधिपती जोरजोरात ओंक्याला आवाज देतो आणि ओंक्याला बोलून घेतो. ओंक्या म्हणतो, काय झालं? अधिपती म्हणतो, ओंक्या, ह्या तुला गाणं शिकवणार आहे. इथं बस, लय भारी शिकवतात. अधिपती म्हणतो, ओंक्याला शिकवा आणि अधिपती तिथून निघून जातो. सरगम म्हणते, तुम्ही ऐका ना. ओंक्या म्हणतो, मॅडम मला पण गाणं शिकवा ना, म्हणजे मला माझ्या बायकोला इम्प्रेस करता येईल. सरगम म्हणते, मी काय इथे सगळ्यांच्या बायकांना इम्प्रेस करायला आली का? सरगम रागारागाने तिथून निघून जाते. इकडे सर्व महिला कामगार आपले काम आटपून घरी निघलेले असतात. त्या तिला म्हणतात, नीलम येते का घरी? हा, एवढे काम आटपून येते घरी. तुम्ही व्हा पुढे. लगेच तिथे कामगार मॅनेजर येतो आणि म्हणतो, कशाला एवढं जड ओझं उचलते? मी आहे ना तुझं ओझं हलकं करायला. साहेब, मला माझं काम करू द्या. साहेब म्हणतात, आहे का आता? तुझ्या मनातसुद्धा तेच आहे ना जे माझ्या मनात आहे. लगेच मॅनेजर त्या महिला कामगाराचं हात धरतो आणि म्हणतो, तू असं का वागू राहिली? काय कमी आहे माझ्यात? कुठं चाललीस तू? साहेब, वेळ झाली माझी, मला जाऊ द्या आता. ते मी ठरवणार. इथला मुकादम कोण आहे? मी. साहेब, वेळ झाली की मला जाऊ द्या की घरी. आता वाजले की 12 असे मुकादम म्हणतात. आज तुझा ओव्हर टाईम. मी म्हणतो म्हणून. साहेब नका ना, आज तुझा आणि माझा ओव्हर टाईम. इकडे सरगम मॅडम बाहेर येते आणि म्हणते, धड बोललेसुद्धा नाही हे माझ्या संग. कसं इम्प्रेस करू मी यांना? साधं बघतसुद्धा नाही हे माझ्याकडं. एवढा काय आहे त्या अक्षरामध्ये हे मॅडमला सांगितलंच पाहिजे आपण. सरगम भुवनेश्वरी मॅडमला फोन लावतात, पण मॅडम फोन उचलत नाही. इकडे अक्षराच्या किचनमध्ये काम चालू असते आणि ती आपल्या कामात मग्न असते. लगेच तिथून मागून अधिपती येतो आणि जोरात अक्षरात भॉ असे करतो. अक्षरा एकदम दचकून जाते.
असे काय बघताय? अहो, तुम्ही टोमॅटोसारख्या लालबुंद झाल्या हो. अक्षरा म्हणते, ईश्य. अधिपती म्हणतो, माझ्या बायकोकडे बघतोय मी. लाजल्यानंतर तुम्ही अजूनच भारी दिसता. अक्षरा असत असते. अक्षरा म्हणते, ईश्य. अधिपती म्हणतो, ईश्य नाही, इश्क. लगेच अक्षरा हसायला लागते. दोघेही एकमेकाच्या प्रेमात रंगून जातात. अक्षरा हे सर्व स्वप्नामध्ये बघत असते. तिकून भुवनेश्वरी आलेली असते. अक्षराने भुवनेश्वरीचा हात पकडलेला असतो. हात सोडल्यानंतर सोनबाई एकट्याच हसायला लागतात. भुवनेश्वरी म्हणते, काय हो सोनबाई, हसता कशा पायी? अक्षरा म्हणते, अधिपती कुठे गेलेत? भुवनेश्वरी म्हणते, मगाशी तुमच्यासमोर गेले नाही का ते फॅक्टरीत? काय विसरला काय तुम्ही? विसरले नाही. मी आत्ता इथे बटाटे चिरत होते, नंतर टोमॅटो घेतले. ओ, अधिपती इथं कुठं येतील? असं काय खोळ्यावानी बोलताय तुम्ही? आणि हसताय काय असं तुम्ही? बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतोय तुमचं कामात लक्ष नाही. काय झालंय काय तुम्हाला? हो सोनबाई, काय झालंय काय तुम्हाला? सुनबाई, कशापायी वागता अशा? सरगम मॅडम संगसुद्धा कशा वागल्यात तुम्ही? आम्हाला काय तुमचं वागणं आवडलं नाही. हे घरात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जर तुम्ही बाहेर असं वागलं तर लोक म्हणतील वेळ लागलं यांना. नीट वागा जरा, असे म्हणते. अक्षरा म्हणते, हो मॅडम, आणि असायला लागते. तुम्ही हसताय कशापायी? आम्ही काय जोक बीक केला काय? तुम्हाला भूतानी झपाटलं की काय? भूतानी नाही, त्यांनी, असे म्हणून अक्षरा तेथून निघून जाते. या असं काय वागायला लागल्यात? काही कळना असं झालंय. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.